नमस्कार मंडळी. सकाळी सकाळी दारापुढे रांगोळी काढली आणि दिवसाची सुरुवात केली. छान झाली होती. अमोलला सुद्धा रांगोळी काढायला घेतली होती तिने. त्यानंतर सगळे कामं आवरून झाले आणि फराळाचं काही राहिलेलंच होतं माझं, तर इथे मी तिळाचे लाडू बनवायला घेतले. आईला भूक लागली म्हणून त्यांनी जेवायला वाढून घेतलं त्यांच्यासाठी आणि माझं इथं तिळाचे लाडू बनवणं चाललं होतं, कारण मला तर भूक नव्हती सध्या, म्हणून म्हटलं थोड्या लेटच जेवण करूया. आणि तिळाचे लाडू बनवायला काही फारसा टाईम लागत नाही, लगेच लाडू बनतात. त्यानंतर हे लाडू झाले तिळाचे आणि रव्याचे लाडू बनवायचे होते. रवा छान असा बघून घेतला मी, त्यामध्ये काही नसेल ना, तर इथे तूप माझं गरम झालेलं होतं मस्त आणि इतका खमंग सुटलेला होता ना त्या तुपाचा, म्हणजे कायच सांगू. इथे रवा भाजायला घेतला, त्यामध्ये जे काही गडे होतात ना, की आपण तूप टाकल्यावर ते सगळे फोडून घ्यायचे पहिल्यांदा आणि मस्त असा लालसर होऊ द्यायचा. म्हणजे आपला रवा जर भाजला गेला ना तर लाडूसुद्धा छान आणि टेस्टी बनते. इथे साखरेची नाचणी तर माझी चालूच होती व्हायची, पण त्यानंतर ते सगळं काम झालेलं होतं साखरेचं पाकाचं आणि ते त्यामध्ये टाकलं. म्हणजे आमच्याकडचे लाडू ना अशाच प्रकारे असतात. आता कोणी कशा प्रकारे बनवतात, कोणी कशा प्रकारे बनवतात ते मला माहीत नाही. आमच्याकडचे छान असे मग इथे पाकामध्ये मुरू द्यायचं अर्धा एक तास आणि मस्त लाडू बांधवायला येतं. त्यानंतर सायंकाळ झाली तर झाडू करून घ्यायचं म्हटलं, घर स्वच्छ, म्हणजे दिवे लावायचा टाईम होतो बघा. दिवे लावायचा टाईमसुद्धा झालेला होता. मस्त हातपाय धुतले आणि छान असे दिवे लावायला घेतले. तर दिवे हे जे आहे ना रंगवलेले, हे सगळे घरचे आहे बरं का. आमच्या ताईने रंगवलेले आहे आणि मस्त डिझाईनचं काम छान करतात ताई. तरी ते दिवे लावणं झाले आणि दिवे लावायचं म्हटलं ना, घरामध्ये प्रसन्नता आणि छान वाटतं. इतकं छान वाटतं ना दिवे लावल्या की, आणि सगळीकडे मस्त असा दिव्यांचा प्रकाश पडतो. आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.